कांद्याच्या दरात घसरण, सोयाबीन दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच, राज्यात 3 दिवस पावसाचा अंदाज, दूध उत्पादक शेतकरी संकटात, अद्रकच्या दरात घसरण, कोथिंबीर मेथीचे दर तेजीत, शेतकऱ्यांना फार्मर आयडी आवश्यक होणार, टोमॅटोच्या दरात घसरण, शेतकरी आक्रमक, शेतकरी अनुदानामध्ये 50 कोटीचा घोटाळा, शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक आवश्यक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली असून मार्केटमध्ये कांद्याचा दर 8 ते 15 रुपये प्रति किलो आहे, तर राज्यातील बाजारामध्ये कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. सोयाबीनच्या वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून केवळ व्यापाऱ्यांनाच होत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपल्यानंतर भाव वाढल्याने अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी ऊन व काही ठिकाणी पाऊस अशा परिस्थिती पाहायला मिळत आहे. एका गाईला दिवसाला कमीत कमी 100 रुपये एवढा खर्च लागतो, मात्र त्या गाईपासून मिळणाऱ्या दुधाची केवळ 25 ते 30 रुपये लिटरने विक्री होते. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मागील वर्षी अद्रकच्या पिकाला चांगला भाव मिळाला होता, त्यामुळे याही वर्षी चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी अद्रक पिकाची लागवड केली होती. मात्र शेतकऱ्यांना यावर्षी यातून जेमतेम उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे अद्रकच्या दरामध्ये घसरण झाल्याने अद्रक उत्पादक शेतकरी संतापले आहेत. उन्हाळ्याच्या तडाख्याने मेथी व कोथिंबीर खराब होऊ लागली आहे, त्यामुळे त्याची आवकही घटली आहे. त्यांचे बाजारभाव कडाडले आहेत. मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरीची जुडी 34 रुपयांना तर मेथीची जुडी 28 रुपयांना विकली जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 15 एप्रिलपासून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार. या नव्या नियमामुळे ज्यांच्याकडे अद्यापही शेतकरी आयडी नाही त्यांना PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही. टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केले. लाखो रुपये खर्च करून पिकवलेला टोमॅटो सध्या 5 ते 6 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानाची घोषणा जाहीर झाली. मात्र यातील मंजूर अनुदानातून जवळपास तब्बल 50 कोटी रुपये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी हडप केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक आवश्यक असल्याची भूमिका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मांडली आहे. शेतकऱ्यांकडे भांडवल नसेल तर शेतकरी शेती करू शकणार नाही. त्यामुळे सरकारी खर्चाने शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याच्या विचाराधीन असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.